न भिजवता न उकडता करूया आपण मस्तपैकी साबुदाणे। तर आज संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा। तर उपवास आहे म्हणून मी साबुदाणे करते, भिजवायची आठवण नाही। तर बघा मी न भिजवता कसे करते साबुदाणे। तर पॅक झाकणचा डब्बा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये साबुदाणे आपल्याला टाकायचे। मस्त असा पॅक डब्यामध्ये साबुदाणे स्वच्छ धुवून पाण्याने तळून इथं टाकून द्यायचे। त्यानंतर आपल्याला इथं 1 चम्मच असं तूप टाकून द्यायचे। माझ्याकडे गाईचं तूप नाहीये, तर हे घरचंच तूप आहे, ते मी इथं टाकून दिलेलं आहे। त्यानंतर थोडंसं मीठ पण आपल्याला इथं टाकून द्यायचं आहे। 1 चम्मच पाणी आपल्याला इथं फक्त टाकायचं आहे, जास्त पाणी नाही टाकायचं आहे, फक्त चम्मच पाणी आपल्याला इथं टाकून द्यायचं आहे आणि असं पॅक झाकण असं आपल्याला इथं लावून घ्यायचं आहे। आता मी इथं कुकरमध्ये गॅस पेटून पाणी ठेवलेले। पाणी आपल्याला जास्त नाही टाकायचं आहे इथं, हे बघा इतका बोट बुडेल इतका, एवढंच आपल्याला पाणी टाकायचं आहे। त्यानंतर मी इथं ही जाडी ठेवून दिलेली आहे, जाडीवर आपल्याला हा डब्बा ठेवायचा आहे। त्यानंतर आपल्याला 1 बटाटा साईडला ठेवायचा आहे, हे बघा असं। आता आपल्याला कुकर बंद करून, आता आपल्याला कुकर असा बंद करून 3 ते 4 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आहेत। त्याला आपल्याला काही इथं 4 शिट्ट्या झालेल्या आहे। तर बघते मी आता कुकर उघडून आपले साबुदाणे कसे झाले ते। आता मी डब्बा बटाटा बाहेर काढून घेतलेला आहे, गार होईपर्यंत ठेवलेला होता मी। तर बटाटा पण आता साईडला ठेवते आणि डब्बा उघडून बघायचा आहे आपल्याला। बघा मस्त वाफून झालेले आहे साबुदाणे। तर आपल्याला असं एका बाउलमध्ये थोडं पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे साबुदाणे टाकून द्यायचे, कारण की ते आता डब्यामध्ये वाफलेले आहे ना, तर असं एकमेकांना चिपकून जातात ते। तर बघा पाण्यामध्ये टाकतात असं मोकळे मस्त मोकळे होऊन जातात आणि मस्त असं मोकळे करून घ्यायचे त्यांना हाताने। सर्व साबुदाणे मी आता या बाउलमध्ये टाकते। बघा होतात की नाही पटकन, 5च मिनिटामध्ये आपले साबुदाणे तयार। भिजायला किती वेळ लागतो, पण असं आहे ना काहीच वेळ लागत नाही, पटकन एखाद्या वेळेस कसं आपल्याला आठवण पडून जाते साबुदाणे भिजायचे आणि लगेच उपास निघतो, मग हे असं करायचं। आता हे डब्यातले साबुदाणे मस्तपैकी मी पाण्यामध्ये टाकलेले आहे आणि पाण्यामध्ये त्यांना आहे ना असं मस्त, हे बघा असे स्वच्छ धुवून घ्यायचे। हे बघा मोकळे होऊन जातात, पूर्ण चिपकून जातात ते, पण असे मोकळे होऊन जातात। हे बघा पूर्ण असे मोकळे करून घ्यायचे आपल्याला। अशा प्रकारे मस्त असे मोकळे करून घ्यायचे आपल्याला। हे बघा आता मस्त असे गाळणीमध्ये नितळून घ्यायचे। हे बघा मस्तपैकी मोकळे झालेले, पूर्ण मस्त मोकळे झालेले आहे। आता मी इथं ठेवून देते। आता हे बटाटे आपल्याला मस्त अशी साल काढून घ्यायची।
साल काढून घेतले. आता याला पण कापून घ्यायचं. तोपर्यंत इथं आपल्याला तळण्यासाठी थोड्या मिरच्या करून घ्यायच्या. मिरच्या कापून घ्यायच्या तळायसाठी. उपवासाला अद्रक चालतं म्हणून थोडंसं अद्रक घेतलेलं आहे मी. कंदमूळ असतो तो म्हणून चालतं अद्रक. आता याचे मस्त बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे. तेलामध्ये खरपूस तळले की हे तुकडे खूप मस्त लागतात. आता हे मिरच्या पण कापून घ्यायच्या आहे आपल्याला. हा बटाटा पण कापून घ्यायचा आहे आपल्याला. हे असे बटाटे पण कापून घेतले मी. मिरच्या अशा कापून घ्यायच्या आहे आपल्याला. या कापून घेतल्या मी. या तळण्यासाठी कापल्या आणि हे आपल्या फराळमध्ये टाकण्यासाठी कापले आहे. हा बटाटा एक कापलेला आहे आणि हे शेंगदाणे घेतले. चला मी आता गॅस पेटून कढई ठेवलेली आहे. आपल्याला आधी हे शेंगदाणे फ्राय करून घ्यायचे. शेंगदाणे फ्राय करून मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले. थोडंसं जिरं टाकलेलं आहे. जिरं चालतं उपवासाला. आणि अद्रक आणि मिरच्या मी इथं टाकलेल्या आहे. त्या मस्त असे खरपूस असे तळून घ्यायचे. अद्रकाचं खरपूस तळलं की चवीला खूप छान लागतं. आपण जेव्हा खातो ना तेव्हा दातामध्ये अद्रक येतं ना तेव्हा खूप मस्त लागतं. खरपूस असं तळून घ्यायचं आहे त्याला. तर त्याला हे असं मस्तपैकी मी तळून घेतलेले. त्यानंतर कढीपत्तासुद्धा उपवासाला चालतो. तर मी कढीपत्तासुद्धा इथं टाकलेला. कोथिंबीर नाही टाकायची. उपवासाला कोथिंबीर अजिबात चालत नाही. तर बघा मी आता हे मस्त परतून घेतलेले. डायरेक्ट साबुदाणेच टाकलेले मी. आधी साबुदाणे मस्त परतून घ्यायचे. आणि तुम्हाला कूट टाकायची असली शेंगदाण्याची तर टाकायची, नाही टाकायची असली तर नाही टाकायची. तर मी इथं थोडीशी कूट टाकलेली आहे. जास्त नाही टाकली मी कारण मला शेंगदाणे पण टाकायचे. मग थोडीशी कूट मी इथं टाकलेली. आणि आपला हा बटाटा कापलेला होता ना शिजवलेला तो पण टाकलेला आहे. थोडीशी चटणीसुद्धा टाकलेली. त्यानंतर हे शेंगदाणे टाकलेले मी आणि मस्त अशी आता हे मिक्स करून परतून घ्यायचे. खूपच एकच नंबर आपले शेंगदाणे भारी लागतात. तर बघा अशा प्रकारे मी मस्तपैकी आता परतून घेते. सर्व काही एकजीव करून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे सर्व काही. बघा खूपच छान आणि खूपच मस्त किती दिसता किती सुंदर आहे बघा तुम्ही. तर अशा प्रकारे मी हे साबुदाणे आता केलेले आहे. थोडा आपल्याला निंबू पिळायचा आहे याच्यामध्ये. बघा निंबू पिळून खूप छान एकच नंबर आपले साबुदाणे तर झाले. आणि खायला पण असा उघरटपणा लागत नाही. अशा आपले भिजवलेले साबुदाणा तरी थोडे पिठाया लागतात पण हे खूपच छान लागतात. तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि लाईक कमेंट सबस्क्राईब करा, शेअरसुद्धा करा.